लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आंबा नारळ वडी कशी करायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम भन्नाट चवीची मऊसूत टेस्टी अशी ही वडी बनवून तयार होते. यासाठीचं मी तुम्हाला साहित्य दाखवते. 1 वाटी आंब्याचा गर, 2 वाटी ओलं खोबरं, 2 वाटी साखर आणि 2 चमचे दूध पावडर. साखर मी 2 वाटी फुल्ल भरून घेतलेली नाही, थोडी कमीच आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता. आता हे 2 वाटी खोबरं आणि आंब्याचं गर मिक्सरला लावून घेते. मिक्सरला लावून झालेलं आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करत ठेवलं होतं. आता आपण त्याच्यामध्ये जे मिक्सरला लावलेलं खोबरं आणि आंब्याचा गर होता तो आपण 5 ते 7 मिनटं परतून घेणार आहोत. आणि मिक्सरच्या भांड्याला थोडंसं राहिलेलं होतं ते 2 चमचे दूध घालून मी ते भांडं पुसून ह्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे. आता आपल्याला 5 ते 7 मिनटांनी मिश्रण गरम झाल्यानंतर आपल्याला 2 वाट्या ह्याच्यात साखर घालायची आहे. साखर आपल्याला घालायची गडबड करायची नाही. मिश्रण गार असलं आणि त्याच वेळेला तुम्ही जर साखर घातलीत तर साखर विरघळत नाही लगेच, मग तशीच्या तशी साखर राहून जाते. आता जेव्हा मिश्रण गरम होईल तेव्हाच आपल्याला साखर घालायची आहे. आता हे मिश्रण असं पातळ होतं आणि आंब्याचा गर असल्यामुळं याला शिजायला थोडासा वेळ लागतो. एका ताटाला तूप लावून ठेवते बाजूला, म्हणजे जेव्हा आपली वडी तयार होईल थापण्यासाठी तेव्हा गडबड होणार नाही. आता हे जे मिश्रण आहे हे सतत आपल्याला ढवळायचं आहे. काही वेळेला हे मिश्रण आपल्या अंगावर उडू शकतं, त्यामुळं काळजी घेऊन आपल्याला ह्या वड्या करायच्या आहेत. आता इथं 2 चमचे जी आपण दुधाची पावडर घेतली होती त्याच्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे, साधारण 2-3 चमचे, आणि ते मिक्स करून या मिश्रणात घालून घेते आणि आपल्याला सतत एकसारखं आपल्याला ढवळायचं आहे. साधारण मीडियम गॅसवर या वड्या व्हायला 40 ते 45 मिनटं लागतात. तर अशा पद्धतीनं हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. 10-15 मिनटानंतरच हे मिश्रण असं आळत येतं. मुलांना काही ना काहीतरी खायला पाहिजेच असतं, सतत काहीतरी वेगळं दे अशी त्यांची मागणी असते. तर असे पदार्थ आपण केले की मुलंही खुश आणि सगळीच मंडळी खुश. तर अशा पद्धतीनं हे मिश्रण माझं आता आळत आलेलं आहे, छान गोळा होत आलेला आहे. आता माझा झारा असा उभा राहिलेला आहे, म्हणजे आपण ओळखायचं की हे मिश्रण आपलं वडी थापण्यासाठी तयार आहे. आता आपण जे ताटाला तूप लावून ठेवलं होतं त्या ताटावर हे मिश्रण काढून घेऊया आणि मस्तपैकी थापून घेऊया. आता एका वाटीला मी तूप लावून घेतलं होतं, त्या वाटीच्या सहाय्यानं आपण हे छान एकसारखं पसरून घेऊया. आता आपण याला मार्किंग करून घेऊया. आपण छान मार्किंग करून घेतल्यानंतर मिश्रण थंड झालं की आपल्याला याच्या वड्या कापायच्या आहेत. गरम असताना गडबड करायची नाही, नाहीतर वड्या पडत नाहीत. आता माझं मिश्रण गार झालेलं आहे. आता मी वड्या याच्या काढून घेते. तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत अशा भन्नाट चवीच्या इथं वड्या बनवून तयार होतात. 1-2 खाल्ल्या तरी मन भरणार नाही अशा या उत्तम चवीच्या आंबा नारळ वडी बनवून तयार होते. तुम्हीसुद्धा करून बघा. धन्यवाद.